जी 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 हा जी जी र जी जी र जी जी र जी जी र जी 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 र जी जी र जी जी र जी जी र जी 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 हा जी जी र जी जी र जी जी र जी जी र जी पीर साहेबांचं आगमन या ठिकाणी होत आहे. मी आपलं मनापासून सहर्ष स्वागत करते. तसेच योगीराज सहकारी पतसंस्थेचे उपाध्यक्ष राजेशजी विधाते या ठिकाणी उपस्थित होत आहेत. आपलं देखील मी मनापासून सहर्ष स्वागत करते. कार्यक्रमाच्या निमित्तानं आज पतसंस्थेला शुभेच्छा व्यक्त करण्याकरिता सन्माननीय मुरकुटे साहेबांचं आगमन या ठिकाणी होत आहे. हनुमंतरावजी मुरकुटे साहेबांचं मी मनापासून स्वागत करते. सामाजिक कार्यकर्ते नवनाथ भाऊ मुरकुटे यांचं देखील आगमन या ठिकाणी झालंय. बाणेर नागरी पतसंस्थेचे माजी चेअरमन युवराजजी मुरकुटे यांचं देखील आगमन या ठिकाणी झालेलं आहे. मी आपले मनापासून सहर्ष स्वागत करते. तसेच आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्तानं बाणेर नागरी पतसंस्थेला शुभकामना व्यक्त करण्याकरिता सन्माननीय गणपतशेठ मुरकुटे यांचं देखील आगमन या ठिकाणी झालंय. तसेच विद्यांचल इंग्लिश मीडियम स्कूलचे आदरणीय संस्थापक अध्यक्ष अशोकराव मुरकुटे यांचं देखील आगमन या ठिकाणी झालंय. मी आपल्या सगळ्यांचंच मनापासून सहर्ष स्वागत करते. तसेच आजच्या या संस्थेला 26 वर्ष पूर्ण होत असताना शुभेच्छा व्यक्त करण्याकरिता या ठिकाणी उपस्थित असणारे सन्माननीय जंगलजी रनवरे या ठिकाणी उपस्थित आहेत. माजी सरपंच मी आपलं मनापासून सहर्ष स्वागत करते. तसेच माजी सरपंच नारायणराव गोलांडे देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. मी आपले मनापासून सहर्ष स्वागत करते. सन्माननीय क्रांतीवीर लहूजी वस्ताद साळवे महाविकास मंडळाचे महाराष्ट्र शासनाचे राज्यमंत्री दर्जा असणारे सदस्य आदरणीय बाळासाहेबजी भांडे या ठिकाणी उपस्थित आहेत. मी आपलं देखील या ठिकाणी मनापासून स्वागत करते. आणि आता अगदी काही क्षण शिवसेनेचे पुणे जिल्हा प्रमुख बाळासाहेब चांदेरे उपस्थित होत आहेत. माननीय आमदार महोदय चंद्रकांतभाऊ मोकाटे, माननीय ज्ञानेश्वरजी ताकीर साहेब, आदरणीय चंद्रकांतभाऊ मोकाटेंना, आदरणीय बाळासाहेबजी चांदेरे यांना, आदरणीय ज्ञानेश्वर उर्फ माऊली ताकीर साहेबांना, आदरणीय अशोकराव मुरकुटे साहेबांना, आदरणीय गणपतशेठ मुरकुटे पाटील यांना, आदरणीय राजेशजी विधाते पाटील यांना आपण सगळ्यांनी पुढे यावं आणि डॉक्टर दिलीप भाऊ मुरकुटे पाटलांना विनंती करते सगळ्यांना आपण विनंती करावी आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचं पूजन, संतांच्या प्रतिमेचं पूजन आणि आपला मनामध्ये असणारा भाव व्यक्त करण्यासाठी ज्याचं नाव आपण मुखामध्ये घेतो अशा विठ्ठलाच्या प्रतिमेचं पूजन या ठिकाणी करावं. बोला मंडळी गवर्दे हार विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की, माऊली ज्ञानेश्वर महाराज की, जगद्गुरु संत तुकोबा महाराज की, बोला सब संतान की. आवाज कमी येतोय. आणि आता छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला पूजन केलं जात आहे, हार अर्पण केला जातोय. एकदा जयघोष देऊयात, आवाज जोरात आला पाहिजे. प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावतंस सिंहासनाधीश्वर राजाधिराज श्रीमंत योगी श्री 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 छत्रपती शिवाजी महाराज की. वरचा फॅन बंद करा विनंती करते. आणि आता माऊली महावैष्णव श्रीमंत श्री ज्ञानेश्वर भगवानांच्या प्रतिमेचं पूजन, जगद्गुरु तुकोबारांच्या प्रतिमेचं पूजन या ठिकाणी करून कार्यक्रमाचा शुभारंभ दीप प्रज्वलन करून आता केला जातोय. जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये कार्यक्रमाचा शुभारंभ करूया. मी आदरणीय मोकाटे साहेबांना विनंती करते आपण दीप प्रज्वलन करावं.
आदरणीय बाळासाहेबजी चांदेरे, आदरणीय ज्ञानेश्वर तथा माऊली ताकीर साहेब यांना विनंती करते. गणपतरावजी मुरकुटे पाटील, तसेच नानासाहेब वाळके, आदरणीय नामदेवराव गुलाटे, आदरणीय अशोकराव मुरकुटे, आदरणीय बाळासाहेब भांडे, आपण सगळ्यांनी पुढे यावं. राजेशजी मुखाते, जंगलजी नडवले, आपल्या सगळ्यांना विनंती आपण पुढे यावं. युवराज दादा मुरकुटे आपल्याला विनंती करते, आपण पुढे या. दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाचा शुभारंभ होतो. संस्थेच्या समस्त संचालक मंडळाला विनंती करते, आपण पुढे या. कायदेविषयक सल्लागार जे आहेत संस्थेचे, त्या सगळ्यांना विनंती करते, आपण पुढे या. आणि आता मी मान्यवरांना विनंती करते, आपण मंचावरती यावं. आदरणीय सुषमाताई. सवा वर्धापन दिन अतिशय थाटामाटात साजरा केला. यंदाही संस्थेला 26 वर्ष पूर्ण होत आहेत. सांगायला आनंद आणि अभिमान वाटतो. बाणेर नागरी पतसंस्थेची सुरुवात ज्या क्षणी झाली तो 1/9/98चा दिवस, आणि त्यावेळी फक्त 900 रुपयाच्या भाग भांडवलावर सुरुवात झालेली पतसंस्था. अगदी संस्थेच्या नावाचा जो बोर्ड आहे, जो जुना बोर्ड आहे आपण फोटोमध्ये पाहिला असेल, तो सुद्धा 630 रुपयाच्या उधारीच्या पैशावर आणला गेला होता. तिथून डॉक्टर दिलीपभाऊ मुरकुटे पाटलांनी या संस्थेचा प्रारंभ केला, शुभारंभ केला. कोणती गोष्ट सुरू करायची आणि त्यासाठी पूर्व तयारी करायची, मनाची मानसिकता करायची आणि प्रचंड इच्छाशक्तीच्या जोरावर एखाद्या संस्थेला सुरुवात करायची, ही वाटती तितकी सोपी गोष्ट नाही. पण त्याहूनही काय अवघड असेल तर ते आहे सातत्यानं 26 वर्ष नॉन स्टॉप कोविड असूनही एक संस्था चालवणं. म्हणून आज अगदी छोटंसं लावलेलं दिलीपराव मुरकुटे पाटलांनी लावलेल्या रोपट्याचं आज 26 वर्षाच्या वटवृक्षामध्ये रूपांतर होत आहे. म्हणून एकदा जोरदार टाळ्या वाजवून आपण संस्थेला शुभकामना व्यक्त करूयात. आणि याच संस्थेचे सर्वेसर्वा, याच संस्थेचे करते धरते, ज्यांच्या प्रेमळ वाणीनं, ज्यांच्या सुस्वभावानं, ज्यांनी अनेकांची मतं जिंकली आणि मनही जिंकली, बघता बघता या विभागामध्ये कोविडमध्ये असणारी कामगिरी असो, अनाथांची माई सिंधुताई सपकाळांच्या अनाथाश्रमाला दिली जाणारी मदत असो, अनेक आरोग्यविषयक राबवली जाणारी शिबिरं असो, अनेक शैक्षणिक उपक्रम असो, आध्यात्मिक उपक्रम असो, या बाणेरमध्ये विकासामध्ये वैभव टाकणारं एक सुंदर व्यक्तिमत्व डॉक्टर दिलीपराव मुरकुटे पाटील यांचं टाळ्यांच्या गजरात स्वागत करूयात. मी त्यांना विनंती करते की आपण आजच्या कार्यक्रमाचं प्रास्ताविक करावं. मयुरीजी भांडे यांना विनंती करते, सरपंचांना आपण मंचावरती या. सर्व उपस्थित बंधू आणि भगिनींनो, आज आपण बाणेर नागरी सहकारी पतसंस्थेचा 26वा वर्धापन दिनानिमित्त आजच्या कार्यक्रमाचे ज्यांच्या शुभ हस्ते भैरवनाथ पुरस्कार वितरण होणार आहे, त्या माननीय सौ सुषमाताई अंधारे, शिवसेना उपनेत्या व प्रवर्तक, तसेच आज आपण कोथरूड मतदारसंघाचे माजी आमदार चंद्रकांत मोकाटे, तसेच प्रगतिशील शेतकरी अशोकराव मुरकुटे, नामदेवराव गोराटे, माजी सरपंच म्हाळुंगे, बाळासाहेब भांडे, सदस्य क्रांतीवीर लहुजी वस्ताद, तसेच आत्ता आपल्या मुळशी तालुक्याचे माजी सभापती आणि शिवसेना जिल्हाप्रमुख
आदरणीय बाळासाहेब चांदेरे, तसेच म्हाळुंगावचे माजी सरपंच मयूर भांडे, गणपत शेठ मुरकुटे, योगीराज नागरी पतसंस्थेचे उपाध्यक्ष राजेश शिदाते, तसेच की ज्यांनी बाणेरचं प्रथम नगरसेवक आणि योगीराज नागरी सहकारी पतसंस्थेचे संस्थापक अध्यक्ष ज्ञानेश्वर तापकीर, आज आपण 26व्या वर्धापन 26 वर्षे कसे गेले ते मलाही कळले नाही. आणि 26 वर्षापूर्वीची जर परिस्थिती पाहिली तर काय परिस्थिती आणि आत्ताची परिस्थिती ह्याच्यात आसमान फरक आहे. भाग भांडवल आमच्या काही नसताना 900 रुपयाचं भाग भांडवल 900 रुपयाचं म्हणजे सर्वसाधारण 100ची 9 खाती खोलली होती. आणि ती खाती आम्ही खोलून त्याच्यात माझं खातं नंबर 4 होतं. आणि विशेष म्हणजे त्या टायमाला पतसंस्थेवर विश्वास ठेवायला लोक तयार नव्हते, कारण की आपले पैसे सुरक्षित राहतील का न राहतील. सांगायचं ताई की आम्ही तो बोर्ड 10x3चा बोर्ड पत्र्याचा 620 रुपयाचा उधारी बांधला होता. तर आमचे का मंडळी अशी होती, संचालक होते पण पैसे काही कोणाकडं नव्हते. तर मी 630 रुपयाचं बोर्ड बाणेर नागरी सहकारी पतसंस्थेचा 630 रुपयाचा बोर्ड मी उधारी बांधला. त्याला अष्टेकर म्हणून आहे, त्याला मी 3 महिन्यांनी 630 रुपये दिलं. 900 रुपयाचं भागभांडवल 900 रुपयाचं भागभांडवल त्याच्यावर चालू केली. आता खुर्च्याचा प्रश्न आला. खुर्च्याच नाही तर आम्ही पोत्यावर बसायचो, पोत्यावर आम्ही कारभार केला. थोडं आमच्याकडं 20-1 रुपये भागभांडवल जमा झालं तर मी मंगळवारपेठ जुन्या बाजारातून 6 खुर्च्या आणल्या. आणि त्याचं शिक्षण मंडळाच्या मागं ऑफिस आहे, तिथं त्या खुर्च्या रिपेरिंग करून त्या खुर्च्यावर आमची संस्था चालू झाली. सुरुवातीला 20,000 रुपये आमच्याकडे डेलीचे जमा व्हायचे. पण एखादा खातेदार काढायला आला तर 1500 रुपये काढायला आला, 1000 रुपये काढायले, 2000 रुपये काढायले, बॅलन्स आमचा 20,000. तर आमच्या हृदयात असं हृदय असं व्हायचं की अजून 4 गिऱ्हाईक आलं तर कसं पैसे द्यायचे, हे आमच्या डोक्यात. आणि दुसरी गोष्ट, आता किती पाहिजे, 1 कोटी पाहिजे का 2 कोटी पाहिजे का 4 कोटी पाहिजे, आम्ही देऊ. सिंधुताई सपकाळ ह्यांनासुद्धा ताई कमीत कमी 2.5 कोटी रुपये आम्ही मांजरेला त्यांना कर्जरूपाने दिले. त्यांनी आता 4 मजली बिल्डिंग तिथं बांधली. तर एक दिवस पवारसाहेब तिथं आले त्यांच्या याला, का तर सिंधुताई एक दिवस बोलता बोलता अशा म्हणल्या पवारसाहेब असताना की पवारसाहेब तुम्ही आमच्या गावात घरी येता पण वसरीने जाता. तर पवारसाहेबांनी ठीक आहे म्हणले, तुमच्या मी येतो, फक्त सांगायचं नाही कार्यकर्त्यांना काय की मी येणार आहे, नाही तर इथं सगळं गच्छ भरण. तर मग नाही सांगितलं. मग मला सिंधुताईंनी फोन केला सकाळी की भाऊ आज आमच्याकडं कोण येणार आहे, म्हणजे पवारसाहेब. अरे वा, आनंदाची गोष्ट आहे म्हणलो. आणि मग पवारसाहेब आणि सिंधुताई जरा चहा पाणी असताना बोलत होत्या. तर पवारसाहेब म्हणले ही बिल्डिंग कशी बांधली. तर ते म्हणले आता ते बाणेरचे दिलीप मुरकुटे, का तर मला माहिती आहे का तर अशोकराव मुरकुटेचे आणि पवारसाहेबांचे चांगले संबंध आहे. पण पवारसाहेबांनी माझं कधी असं समोरासमोर गाठ झाली नाही. पण पवारसाहेबांनी सांगितलं तेच ना बाणेर नागरीचे दिलीप मुरकुटे, म्हणजे किती माणसाला ध्यान आहे. तर त्यांनी हे केलं. आणि सांगायच्या बऱ्याच गोष्टी 26 वर्षात सुरुवातीला संस्था टाकली मधली आधी. बरं, दुसरी गोष्ट कुठं ते नाही झालं तर ह्या भागात लाईटीचं केंद्र चालू केलं. लाईटीचं केंद्र केलं तर आम्हाला म्हणलं काहीतरी लोक 5,000 तरी टाकतील, 2,000 तरी टाकतील. तर 5,000 रुपये सुरू केलं. आणि त्याच्यानंतर
असं थोडं थोडं होत मग वीज बिल भरणा केंद्र पहिलं सुरुवातीला केलं. त्याच्यात आम्हाला एका बिलामागं 75 पैसे मिळायचे. आम्ही काय विचार केला, आम्हाला त्या पैशाचं महत्त्व नव्हतं की 4 गिऱ्हाईकं कशी वाढतील त्याचा विचार आम्ही करत होतो. म्हणून अशी संस्था वाढत 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 पुढे गेली. त्याच्यानंतर आमच्याकडं इन्कम टॅक्स आयकर खातं, म्हणजे आम्हाला 26 वर्षात काय काय अडचणी आल्या, किती आल्या, पण आपण हटलो नाही, मागं काम करीत राहिलो आणि एकमेकाला काय त्रास होतं होऊ द्या. तर आयकर खातं आलं. त्याच्या पुढं नोटाबंदी आली. नोटाबंदी झाल्यावर लोकांना वाटतं नोटाबंदी झालं म्हणजे काय करायचं, तर नोटाबंदी झालं ते संपलं. त्याच्यानंतर मग करोना आला. आता करोना आल्यामुळं काय झालं, तर वसुली स्टॉप. 12 महिने आपल्याला NP मावली बरोबर, 12 महिने जर थकबाकीत गेलं तर ते NPत पकडायचं नाही असं गव्हर्नमेंटने जाहीर काढला होता. पण नंतर त्यांनी परत आपल्याकडून वसूल केले. मग 12चे 9 केले, 9चे 6 केले, 6चे आता 3 महिने जर खातं NPत गेलं तर ते हे होतं. जसं आपण कर्ज दिलं तरी वाईटपणा घ्यावा लागतो, नाही दिलं तरी वाईटपणा घ्यावा लागतो. तो थकला तर त्याला नोटीस काढावं लागतं. नोटीस काढलं की तो म्हणतो काय राव, आम्ही 2.5 कोटी 3 कोटीचा बंगला आहे माझ्या गावात आणि तुम्ही आम्हाला लगेच नोटीस काढलं. बरोबर आहे, तुझा 2.5 कोटीचा बंगला काय माझ्या घरी न्यायचा नाही, पण आम्ही वसुली नाही केली तर आम्हाला बी नोटीस येतं. म्हणजे ते बी वरल्या खातं जे जिल्हा, तर ते म्हणते वसुली करा नाही तर तुमच्यावर कारवाई करू. जसं आम्ही खाल्लेला म्हणतो पैसे भरा नाही तर कारवाई करू. अशा बऱ्याच गोष्टी. म्हणून 26 वर्ष गेलं हे मलाही कळलं नाही की 26 वर्षे आणि उद्यापासून 27 वर्ष. तर आत्ता जर 900 रुपयाची जेव्हा चालू केली तर आत्ताचं आमच्याकडं 78 कोटी ठिवे आहे. 400 कोटीच्या पुढं आमचं वार्षिक उलाढाल आहे आणि कर्ज वाटप कमीत कमी 32 कोटीच्या पुढे आहे. तर कर्ज वाटप कमी आहे आमच्याकडं. भागभांडवल आमच्याकडं काहीतरी 5.5 कोटी आहे. म्हणजे अशा पद्धतीने आहे. पण गव्हर्मेंटसुद्धा जे आपल्याला नोटीस काढणार किंवा काढतं त्याचे कारण नाही की पैसे भरा, थकलं आहे का पैसे भरा. पैशाचं आम्हाला काही सांगू नका. म्हणून मी आत्ता परत 6 केंद्र की 6 वीज बिल भरणा केंद्र चालू केली. ती कशासाठी केली, तर कमीत कमी आपल्याला 10-12 लाख रुपये दर महिना दर वर्षाला मिळेल आणि 5-6 कामगारांचा पगारसुद्धा त्याच्यात निघून जाईल. तर 6 केंद्र केली. एकाच्या 2 शाखा केल्या, 2च्या 3 केल्या, 3च्या 4 केल्या. आणि हे त्रास होत असतो. मलाही वाटायचं सुरुवातीला आपण उगाच ह्याच्यात पडलो, पण आता पडलं तर हटणे नाही, मागं घेता येत नाही, आपल्याला काम करावंच लागतं. म्हणून पुन्हा एकदा मी सर्वांनी आज आपण 26व्या वर्धापन दिनानिमित्त सर्वजण आलात त्याबद्दल मी तुमचं स्वागत करतो, आभार मानतो. आणि विशेष की आज आपल्या शिवसेनेचे नेते की काही मंडळींनी भरपूर, ताईंना माहिती आहे न आहे तो भाग वेगळा, की ताई येऊ नये यासाठी बरेच सकाळीच मला फोन की तुम्ही असं तसं. मी म्हणलं ठीक आहे, ताईंचं आमचं बोलणं झालेलं आहे आणि ताईंनी सांगितलं मी वेळेच्या टायमात बरोबर पोचणार. ते असं कुणी काय केलं तर काय फरक पडत नाही. म्हणून ताईंच्या द्वारा कामावर घातलं मी की बाबा असावं. मग काही मंडळी त्रास देणारे असतात, समाजात सगळी मंडळी सारखी नसतात. आणि याच्यानंतर आपल्याला 10 पुरस्कार द्यायच्यात. ते 10 पुरस्कार ज्यांनी समाजात चांगलं काम केलेलं आहे असे 10 पुरस्कार द्यायचे. ताईंचं भाषण होणार आहे. परत यानंतर सगळ्यांना नेवरची महाराज इंदुरीकर यांचं कीर्तन बी ऐकायचं. ताई महाराज आपले इंदुरीकर महाराज 2004 ते 2024 म्हणजे कंप्लीट 20 वर्षे आपल्याकडे येतात. त्या 20 वर्षे. आणि माझी काही ओळख नव्हती, पण शंकरराव सायकर यांनी महाराजांची माझी ओळख घालून दिली. आता आज 20 वर्षे. म्हणून मी
लांबलेलं भाषण थांबितो आणि सर्व पुन्हा एकदा सर्वजण आला त्याबद्दल मी स्वागत करतो, आभार मानतो आणि माझं इथंच भाषण थांबितो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. आता आपण दिलीप भाऊंसाठी जोरदार टाळ्या देऊयात. यानंतर आता मंचावरच्या मान्यवरांना आपण सन्मानित करतोय, त्यांचं स्वागत करतोय. सर्वप्रथम या बाणेर नागरी सहकारी पतसंस्थेच्या आजच्या 26व्या वर्धापन दिनानिमित्त जो आपण पुरस्कार सोहळा आयोजित केला आहे, जो त्यांच्या हस्ते केला आहे, त्या या संपूर्ण महाराष्ट्रातील महिलांच्या मार्गदर्शिका, एक धडाडीच्या शिवसेनेच्या उपनेत्या आदरणीय सुषमाताई अंधारे यांचं स्वागत या ठिकाणी केलं जातं. हे स्वागत संस्थेच्या वतीनं करण्याकरिता मी सन्माननीय संस्थापकीय अध्यक्ष डॉक्टर दिलीप भाऊ मुरकुटे पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी दीपलक्ष्मीताई बेळगावकर आणि चेअरमन राजूदादा शेडगे यांना विनंती करते की आपण पुढे यावं आणि आपल्या हस्ते माननीय सुषमाताई अंधारे यांना सन्मानित करावं. आणि ताईंना विनंती करते आपण या सन्मानाचा स्वीकार करावा. आदरणीय ताईंचा सन्मान या ठिकाणी मी बेळगावकर ताईंना विनंती करते आपण लवकर स्टेजवरती या. आदरणीय सुषमाताई अंधारे यांचा सन्मान मंचावरती केला जातोय. जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये आपण ताईंचं स्वागत करूया. यानंतर ज्यांचं मोलाचं सहकार्य कायम पतसंस्थेला आहे असे या विभागाचे सन्माननीय माजी आमदार चंद्रकांत भाऊ मोकाटे यांचं स्वागत या ठिकाणी केलं जात आहे. हा सन्मान मी डॉक्टर दिलीप भाऊ मुरकुटे पाटील, व्हाईस चेअरमन संजयजी ताम्हाणे आणि ऋषभजी मुरकुटे बाणेरचे शाखाध्यक्ष यांना विनंती करते की आपण आदरणीय चंद्रकांत भाऊ मोकाटे यांना सन्मानित करावं, त्यांचं स्वागत करावं. माननीय चंद्रकांत भाऊ मोकाटे यांचा सन्मान, आमदार महोदयांचा सन्मान केला जातोय. डॉक्टर दिलीप भाऊ मुरकुटे पाटील, संजयजी ताम्हाणे आणि ऋषभजी मुरकुटे यांच्या हस्ते हा सन्मान संपन्न होतोय. टाळ्यांच्या गजरामध्ये आपण चंद्रकांत भाऊंचं स्वागत करूया. यानंतर सन्माननीय बाळासाहेबजी चांदेरे, शिवसेनेचे पुणे जिल्हा प्रमुख यांना या ठिकाणी सन्मानित केलं जात आहे. हा सन्मान मी डॉक्टर दिलीप भाऊ मुरकुटे पाटील, रामजी गायकवाड आणि श्री दिलीपजी शेलार यांना विनंती करते आपण आपल्या हस्ते या ठिकाणी बाळासाहेबजी चांदेरे यांना सन्मानित करावं, त्यांचं मनापासून स्वागत करावं. टाळ्यांच्या गजरात स्वागत करूयात माननीय बाळासाहेबजी चांदेरे यांचं. यानंतर सन्मान केला जातोय ज्ञानेश्वरजी उर्फ माऊली तापकीर साहेबांचा, या विभागाचे प्रथम नगरसेवक आणि योगीराज पतसंस्थेचे सन्माननीय चेअरमन अध्यक्ष आदरणीय ज्ञानेश्वरजी तापकीर यांना सन्मानित केलं जात आहे. हा सन्मान केला जातोय श्री गणेश मुरकुटे आणि ॲडव्होकेट पांडुरंगजी थोरवे यांच्या हस्ते. मी विनंती करते कायदेविषयक सल्लागार ॲडव्होकेट पांडुरंगजी थोरवे आणि गणेशराव मुरकुटे यांना विनंती करते आपण ज्ञानेश्वर उर्फ माऊली तापकीर साहेबांना सन्मानित करावं. यानंतर अशोकराव मुरकुटे साहेब यांचा सन्मान या ठिकाणी केला जातोय. विद्यांचल इंग्लिश मिडियम स्कूलचे संस्थापकीय अध्यक्ष आणि त्यांना सन्मानित करण्याकरिता मी विनंती करते सन्माननीय रामशेठ गायकवाड यांना की आपण पुढे यावं आणि आपल्या हस्ते त्यांना सन्मानित करावं. त्यानंतर मंचावरती उपस्थित असणाऱ्या या विभागाच्या सन्माननीय पुणे महानगरपालिकेच्या नगरसेविका ज्योतिताई गणेश कळमकर मंचावरती उपस्थित आहेत. ताईंचं स्वागत करण्याकरिता मी विनंती करते
दीपलक्ष्मीताई बेळगावकर यांना आपण स्टेजवरती यावं. मी बेळगावकर ताईंना विनंती करते की आपण कळमकर ताईंना, नगरसेविका ताईंना संस्थेच्या वतीने सन्मानित करावं. यानंतर मी संस्थेचे चेअरमन राजू शेठ शेडगे आणि व्हाईस चेअरमन संजयजी तामाण यांना विनंती करते मंचावरच्या सर्व मान्यवरांना आपण आपल्या हस्ते सन्मानित करायचे. त्यामध्ये आदरणीय नामदेवरावजी गोलांडे, आदरणीय राजेशजी विधाते, आदरणीय पांडुरंगजी थोरवे, आदरणीय बाळासाहेबजी भांडे, आदरणीय राजेशजी विधाटे, मयूरजी भांडे, सर्वच मान्यवरांना आणि गणपतराव मुरकुटे प्रसिद्ध उद्योजक या सर्वांचा सन्मान जागेवर जाऊन करावा, स्वागत करावं अशी मी या ठिकाणी विनंती करते. मी सर्व मान्यवरांचं स्वागत करते. खरं तर आज जेवढे मान्यवर स्टेजवर आहेत तेवढेच पुढे पण आहेत. मी सगळ्यांचंच या निमित्तानं स्वागत करते. आदरणीय आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्तानं यानंतर काही प्रमुख 3 ते 4 सत्कार आपण या ठिकाणी घेणार आहोत. सर्वप्रथम म्हाळुंगे गावच्या वतीनं ताई काही महिला भगिनी आपल्याला सन्मानित करू इच्छित आहेत, आपलं स्वागत करू इच्छित आहेत. तर मी कुसुमताई कांबळे आणि कल्पनाताई बादाडे यांना विनंती करते की आपण स्टेजवरती यावं आणि आपल्याकडून म्हाळुंगे गावच्या वतीनं आपण आदरणीय सुषमाताईंना सन्मानित करावं अशी या ठिकाणी विनंती करते. तसेच या ठिकाणी मंचावरती आज विशेष 2 सत्कार या ठिकाणी आपण करत आहोत. त्यामध्ये गिरीशजी महादेवराव अभंकर जे स्थानिक निधी लेखा पुणे विभागाचे सहाय्यक संचालक आहेत, त्यांचा विशेष सन्मान आपण या ठिकाणी आज संपन्न करतोय. गिरीशजी महादेव अभंकर मी यांना विनंती करते आपण कृपया मंचावरती यावं आणि मी मंचावरील चंद्रकांत भाऊ मोकाटे यांना विनंती करते की आपण गिरीशजी महादेव अभंगकर यांना या ठिकाणी सन्मानित करावं, त्यांचं स्वागत करावं. तसेच गुरुवर्य माननीय टकले गुरुजी यांचं स्वागत या ठिकाणी केलं जातंय. गुरुवर्य टकले गुरुजींना विनंती करते, आज आपण विशेषत्वानं या ठिकाणी उपस्थित आहात म्हणून आपलं स्वागत केलं जात आहे. आपण स्टेजवरती या ठिकाणी यावं. गिरीशजी अभंगकर आणि आदरणीय टकले गुरुजी. म्युझिक 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 या ठिकाणी दोनही मान्यवरांचा विशेषत्वानं सत्कार संपन्न होतोय. मी विनंती करते टकले गुरुजींचा सन्मान स्वतः सुषमाताई करतायत. एकदा जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये आपण त्यांचं स्वागत करूयात. आणि आता यानंतर आजच्या कार्यक्रमातला दुसरा टप्पा म्हणजेच मानसिक आरोग्य व ध्यान साधना पुस्तकाचं प्रकाशन मंचावरच्या सर्व मान्यवरांच्या हस्ते आता या ठिकाणी केलं जाईल. तर मी विनंती करते पुस्तकाचा संच मंचावरती आणावा आणि आदरणीय सुषमाताई, आदरणीय चंद्रकांत भाऊ मोकाटे, आदरणीय बाळासाहेबजी चांदेरे, आदरणीय ज्ञानेश्वरजी तापकीर साहेब आणि सर्वच मान्यवर, ज्योतिताई कळमकर, मुरकुटे साहेब, सगळ्यांना विनंती करते, विधाते साहेब आपण पुढे यावं आणि आपल्या हस्ते या पुस्तकाचं प्रकाशन होईल. तत्पूर्वी म्हाळुंगे गावच्या वतीनं महिला भगिनी ताईंना सन्मानित करतायत. जोरदार टाळ्यांच्या गजरात आपण ताईंचं स्वागत करूयात. सर्व महिला भगिनींना धन्यवाद देते. आणि आता सुषमाताईंना विनंती करते, मानसिक आरोग्य जे सध्या सगळ्यांचंच धोक्यात असलेलं दिसून येतं. सोशल मीडियाच्या धावत्या जगात आपण आपल्या शरीराची जेवढी काळजी घेतो तेवढी मनाची घेत नाही आणि म्हणून मानसिक आरोग्य आणि ध्यान साधना पुस्तकाचं प्रकाशन
या ठिकाणी संपन्न केलं जाते. मी सगळ्या मान्यवरांना पुढे येण्याची विनंती करते, बाळासाहेबजी विनंती करते, आणि प्रत्येकानं हे पुस्तक हातामध्ये घ्यावं आणि ज्याचं प्रकाशन सर्व मान्यवरांच्या उपस्थितीत या ठिकाणी संपन्न केलं जात आहे. डॉक्टर प्रफुल्ल चंद्र चौघुले आणि ध्यान साधना या पुस्तकाचं प्रकाशन पार पाडलं जात आहे. सर्व मान्यवरांना धन्यवाद आणि स्थानपन्न होण्याची विनंती. बाळासाहेबजी भांडे आणि ॲडव्होकेट शेलर मामांचा सन्मान या ठिकाणी संपन्न होतोय. मी रामशेठ गायकवाडांना विनंती करते आपण आपल्या हस्ते त्यांना सन्मानित करावं. ताम्हाणे साहेबांना विनंती करते आपण या दोन मान्यवरांचा सत्कार करावा. या ठिकाणी प्रकाश तात्या बालवडकर मंचाच्या समोर उपस्थित झालेत आणि सोपानराव पाडाळे उपस्थित आहेत, जीवनभाऊ चाकणकर उपस्थित आहेत, तसेच आदरणीय जंगलजी रणवरे उपस्थित आहेत. या सर्वांचा जागेवर जाऊन सन्मान करण्याची विनंती मी या ठिकाणी आपल्या संस्थेचे चेअरमन राजू शेठ शेडगे यांना विनंती करते की आपण या सर्व मान्यवरांचा सन्मान करावा. मी सुरुवातीला प्रकाश तात्यांना विनंती करते, तसेच सोपानराव पाडाळ्यांना विनंती करते, जीवनभाऊ चाकणकरांना विनंती करते, जीवनभाऊ चाकणकर, तसेच हनुमंतराव कांबळ्यांना विनंती करते, हनुमंतराव मुरकुट्यांना विनंती करते, प्रल्हाद भाऊ मुरकुट्यांना विनंती करते, अर्जुनरी रणवरेंना विनंती करते, जंगलराव रणवरेंना विनंती करते. तसं पाहायला गेलं तर संस्थेच्या यशात आज सगळ्यांचाच हातभार आहे. सगळ्यांना सन्मानित करणं आद्य कर्तव्य आहे. सगळ्यांचा सन्मान केला जातोय. आपण संग्रामदादा मुरकुटे आणि युवराजदादा मुरकुटे यांचा सन्मान देखील या ठिकाणी केला जातोय. विनंती करते आपण सर्वांनी आपल्या होणाऱ्या सन्मानाचा स्वीकार करावा. मी गणेशराव मुरकुट्यांना विनंती करते आपणही सन्मान करावेत. या सर्व मान्यवरांचं स्वागत आपल्या हस्ते करावं. पुरुषोत्तमजी पाडाळे यांचं देखील स्वागत केलं जात आहे. रखमाजी पाडाळे आपलं देखील आम्ही मनापासून स्वागत करीत आहोत. ॲडव्होकेट माणिकराव रायकर यांचंही स्वागत या ठिकाणी केलं जात आहे. नामदेवराव माजिरेंचं देखील आगमन झाले, आपलंही मनापासून स्वागत करते. आप्पासाहेब दातार आपलं देखील मनापासून स्वागत करते. आप्पांना विनंती आपण स्टेजवरती या. मी पुन्हा एकदा एक सूचना करते, ज्यांना ज्यांनाच पुरस्कार आहेत त्यांनी कृपया उजव्या हाताला येऊन बसायचं आहे अशी या ठिकाणी विनंती करते. मी सर्व मान्यवरांचं स्वागत करते आणि सर्वांना स्थानपन्न होण्याची बसण्याची विनंती करते. चला, मी सगळ्या मान्यवरांना विनंती करते आपण स्थानपन्न व्हावं. चला, विनंती करते. आणि आता आपल्या सगळ्यांना माहिती आहे अजून कार्यक्रमातले 2 टप्पे बाकी आहेत. एक म्हणजे पुरस्कार समारंभ आणि दुसरं म्हणजे सगळ्यात महत्त्वाचं कीर्तन महोत्सव. याला अपवेळ होऊ नये म्हणून मंचावरच्या इतर सगळ्या मान्यवरांची परवानगी घेऊन
एकच मनोगत, एकच शुभेच्छा आता या ठिकाणी होतील अशी विनंती या ठिकाणी संस्थेच्या सगळ्या पदाधिकाऱ्यांकडून सगळ्या मंचाला करते. आणि म्हणूनच मंचावरती एक नजर टाका, सगळ्या पुरुष बंधूंच्या मध्ये बसणारी, मधल्या खुर्चीवर बसणारी आपली ताई. रोज सकाळी TV चॅनलवर आपल्याला त्या विविध आंदोलनाच्या माध्यमातून दिसतात. त्यांचा आवाज असतो जनतेवरत्या झालेल्या अन्यायाच्या विरोधातला आवाज. त्यांचा आवाज असतो परखडरित्या आणि निर्भीडरित्या मांडला जाणारा आवाज. ज्यांचा आवाज असतो तळागाळातल्या सामान्य जनतेचा आवाज. म्हणून आजची नारी कशी असावी याचं सुंदर उदाहरण द्यायचं असेल तर सुषमाताईंकडे बघून दिलं पाहिजे. कारण आज इथे जर संख्या पाहिली ताई महिलांची तर ती सुद्धा 50% आहे. आणि आज त्या तुम्हाला ऐकायला आल्यात, तुम्हाला अनुभवायला आल्यात की ज्यांना रोज आम्ही TV वर पाहतो त्या परखडरित्या समोरासमोर कशा बोलतात, त्यांचे विचार काय आहेत हे ऐकण्यासाठी आज आपण सगळ्याजणी इथे उपस्थित आहोत. म्हणूनच त्यांच्याबद्दल आणि त्यांना भाषणापूर्वी बोलवण्यापूर्वी एवढंच म्हणेल की आज की नारी कैसी है, आज की नारी कैसी है, वो ऐसी बात बोलती है कि कोई ना बोले झूठ, वो ऐसी बात बोलती है कि कोई ना बोले झूठ, इसीलिए आज ऐसी जगह पे बैठी है कि कोई ना बोले उठ. टाळ्यांनी स्वागत करूयात माननीय सुषमाताई अंधारे यांचं. सन्मान आणि विचारमंचाच्या समोरील आपण सर्व सन्माननीय या मंचावर उपस्थित बानेर नागरी सहकारी पतसंस्थेचे सन्माननीय अध्यक्ष श्रीयुत डॉक्टर दिलीप भाऊ मुरकुटे पाटील, या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित असणारे श्री माजी आमदार चंद्रकांतजी मुकाटे साहेब, तद्वतच आमच्याकडचेच आहेत तसे, पण ते आता काय येतील, अजून तिकडून गेले तरी पुन्हा येतील ते इकडे, खात्री आहे मला. बाळासाहेब चांदेरे प्रथम नगरसेवक, ज्ञानेश्वरजी तापकीर नगरसेविका, ज्योतिताई कळमकर, बाळासाहेब भांडे, मयूर भांडे, गणपत शेठजी मुरकुटे, प्रकाश बालवडकर, राजेश विधाते, संतोषजी तोंडे, जंगल रनवरे, प्रल्हाद मुरकुटे, नाना वाळके, जयेश मुरकुटे, तद्वतच या कार्यक्रमात आवर्जून ज्यांची हजेरी आहे असे हरिभक्तपरायण बबनरावजी चाकणकर, ज्येष्ठ मृदुंगमणी माननीय पांडुरंगाप्पा दातार, ज्यांचं कीर्तन ऐकायला आपण उत्सुक आहात ते हरिभक्तपरायण इंदोरीकर महाराज, आणि आपण सर्व भजनी मंडळ आहे, खूप चांगली चांगली माणसं इथं उपस्थित आहेत. बाकी काही साम्य नसलं तरी माझ्यात आणि इंदोरीकर महाराजांमध्ये एक साम्य नक्की आहे, लोकांना गळे असतात आणि आम्हाला नरडं आहे. त्याच्यामुळे इंदोरीकर महाराजांना पण नरड आहे आणि मला पण नरड आहे, गळे बिळे काही भानगडत नाही. मंडळी, तब्बल दुसऱ्यांदा बानेर नागरी सहकारी पतसंस्थेच्या कार्यक्रमात येण्याचा मला योग येतोय. मागच्या एका कार्यक्रमात आले होते तेव्हा पतसंस्थेच्या वतीने तब्बल 5,000 महिलांच्यासाठीचा साडीचोळी वाटपाचा कार्यक्रम दिलीप भाऊंनी घेतला होता. आणि सातत्याने विविध सामाजिक उपक्रमामध्ये ही संस्था कार्यरत राहते. ही संस्था पक्षीय राजकारणाच्या पलीकडे जाऊन सामाजिक उपक्रमांमध्ये सहभागी असते. मी याचीही साक्ष आहे की सिंधुताई सपकाळांच्या नंतरसुद्धा त्यांच्या कन्येला वारंवार ज्या पद्धतीने सर्व तऱ्हेने मदत करण्याचं संस्थेने ठरवलं हे पण काबिले तारीफ आहे. या संस्थेच्या वतीने जे अनेक अत्यंत सृजनात्मक उपक्रम, दादा याचा आवाज वाढवू नका, हां, म्हणजे
ते मोकार शिट्टी मारते म्हणूनच मी बारीक आवाजात बोलायचं ठरवलं. मला असं वाटलं की एवढ्या लोकांमध्ये एवढा आवाज काफी आहे म्हणून मी लहान आवाजात बोलायचा प्रयत्न केला. मंडळी, खरं म्हणजे हा सगळा आजचा जो कार्यक्रम आहे हा पतसंस्थेच्या वर्धापन दिनाचा कार्यक्रम आहे आणि मला पैशातलं फार काही कळत नाही, खरंच कळत नाही. म्हणजे मी जेव्हा प्रवेश केला होता ना शिवसेनेकडे, तर त्यावेळेला मला अनेक लोकांनी वेड्यात काढलं होतं. मला अनेक जण म्हणायचे की अरे कळत नाही का, काय बुडत्या नावेत बसली, आता हे अरे सगळे लोक इकडे गेलेत, कशी एकटीच तिकडे राहणार. बरं, त्यातली त्यात परत सन्माननीय संजय राऊत साहेबांना ज्या वेळेला तुरुंगवास पत्करावा लागला, तर त्यावेळेला तर परत सगळेजण म्हणाले की बघा आता तर काहीच खरं नाही पक्षाचं, आणि अशा वेळेला व्यवहार कळत नाही, अर्थकारण कळत नाही. त्याच वेळेला इकडून शिंदेसाहेबांच्या लोकांच्या ऑफरवर ऑफर चालू, गठ्ठ्याच्या गठ्ठ्या चालू त्यांच्या. म्हणलं एवढ्या ह्याच्यात किती शून्य लागते ते बी आपल्याला माहीत नाही, आपल्याला जगायला किती लागते. असं आहे किती माणसाचं आयुष्य. आणि आपण गेल्यावर उगाच आपल्या संगमरवरी नुसत्या समाध्या बांधण्यात पण काही अर्थ नाही. कारण एक हार्डली तुमची समाधी उभी केल्यानंतर फार फार तर तुमची मुलं खूप आत्मीयतेने त्या समाधीवर जातात, नंतर फॉर्मॅलिटी म्हणून नातवंड जातात, पत्रून तिकडं वळून पण बघत नाही. बरं, तेही तुमच्या फॅमिलीतलेच जातात, इतर लोकही जात नाहीत. अशा वेळेला तुमची 2x2ची फरशी लावण्यापेक्षा तुमच्या कामातनं उरणं हे जास्त महत्त्वाचं, असं आजोबांनी खूप वेळा सांगितलेलं. त्यामुळे या सगळ्या काही अर्थकारणाकडे किंवा प्रलोभनाकडे फार लक्ष द्यावंसं वाटलं नाही. परंतु माना कि पैसा खुदा नहीं है, माना कि पैसा खुदा नहीं है पर खुदा से कम भी नहीं है, हे बानेर नागरी पतसंस्थेसारख्या संस्थेने जेव्हा विविध उपक्रम राबवतात तेव्हा लक्षात येतं की अर्थकारण किती महत्त्वाचं, परंतु ते वापरलं तर ते महत्त्वाचं ठरतं. अध्यात्माचा कार्यक्रम इकडे होणार आहे. बऱ्याच लोकांना असं वाटतं की सुषमाताईंना अध्यात्मातलं फारसं काही कळत नाही. दादा हो, मला जे अध्यात्म कळतं ते जरा कदाचित वेगळ्या पद्धतीचं कळत असेल. मला वाटते मला जे अध्यात्म कळतं ते इंदोरीकर महाराजांना ते ज्या पद्धतीने सांगतायत त्या पठडीतलं काहीसं जरा कळतंय. मी फार काही असं लगेच हातात माळ घेऊन नमनम करत बसणाऱ्यांपैकी अजिबात नाही आहे. पण मला असं वाटतं की मी माझ्या कामातनं, म्हणजे धर्म म्हणजे काय असलं पाहिजे, तर मला ती जी व्याख्या महत्त्वाची वाटते की तहानलेल्याला पाणी देणे, भुकेलेला अन्न देणे, जो जगण्याची सगळी उमेद हरवून बसला आहे त्याला ती उमेद परत करणे, हा सगळ्यात मोठा धर्म आहे. तो धर्म आपल्याला कळला पाहिजे. जेवढं काही मला अध्यात्म कळलं त्याच्यातला एक फार महत्त्वाचं की तुकोबाराय असं सांगतात, श्री अनंता मधुसूदना पद्मनाभा नारायणा जगद्व्यापका जनार्दना आनंदघना अविनाशा सकल देवादिदेवा कृपाळू वाजी केशवा महानंदा महानुभावा सदाशिवा सहजरूपा चक्रधरा विश्वंभरा गरुडध्वजा करुणाकरा सहस्रपादा सहस्रकरा क्षीरसागरा शेषशयना कमलनयना कमलापती कामिनी मोहना मदनमूर्ती भवतारका धरित्याक्षिती वामनमूर्ती त्रिविक्रमा अगाय सगुणा निर्गुणा जगज्जीत्या जगज्जीवना वसुदेव देवकी नंदना बाळरांगणा बाळकृष्णा तुका आला लोटांगणी मज ठाव द्यावाजी चरणी हेची करतसे विनवनी भवबंधनी सोडवावे. त्या भवबंधनातनं सुटण्याचा ज्याला ध्यास आहे मला वाटतं त्याला ते जास्त चांगलं कळलेलं आहे. नाही तर माझं आणि अक्षरशः मरेपर्यंत खुर्ची न सोडणं याला काही फार अशांना काही फार धर्म कळतो असं मला अजिबात वाटत नाही. या सगळ्या निमित्ताने खूप साऱ्या महिला आहेत, खूप सारे पुरुष आहेत. मगाशी एक काका म्हणाले की माझ्या आयुष्यातला मोठा क्षण आहे की मी तुम्हाला भेटतोय. खूप साऱ्या बायकांना असं वाटतं की अहो ताई तुम्ही बोलताय म्हणजे काय. खूप साऱ्या लोकांना असं वाटतं की माझ्या घरात किती मोठी पार्श्वभूमी असेल. मी फार नम्रतेने सांगितलं पाहिजे, मी टिपिकल मध्यमवर्गीय कुटुंबातली मुलगी आहे. अतिशय मध्यमवर्गीय आयुष्य जगणारी आम्ही माणसं आहोत. मी माझ्या मामांकडे वाढली आहे. आत्ता मंत्रालयामध्ये साधा चपराशी असला तरी त्याचे 2 फ्लॅट होतात, किंवा डेस्क ऑफिसर असेल तरी त्याची शेकडो एकर बागायती जमीन होते. माझे मामा 2 वर्षापूर्वी सेक्रेटरी पदावरून रिटायर झाले, तेही रिव्हेन्यू खात्याच्या. आणि जर आपण आमच्याकडे आलात तर आम्ही आपल्याला छानपैकी चटई टाकू शकतो आणि आपण आमच्याकडे चटईवर आमचा पाहुणचार घ्यावा. पण आम्हाला आनंद आणि अभिमान आहे की आम्ही प्रामाणिक आहोत आणि आम्ही कोणाच्या 1 रुपयामध्ये मिंधे नाही आहोत. आता मिंधे म्हटल्यावर परत अजून काय जण की असं काही नाही बाबा, मी असा तो शब्दप्रयोग केला.
दादा हो, खूप साऱ्या महिलांना असं वाटतं की अरे हिच्या घरात किती लोक शिकलेली असतील. तर माझ्या घरात फार काही शिक्षणाचं वातावरण नाही आहे. म्हणजे माझ्या मामानंतर उच्च शिक्षित असणारी मीच आहे. माझे आजी आजोबा सगळे, माझ्या आईला याच्यातच आनंद आहे की आपली लेक टी व्हीवर दिसते, बस बाकी काही कळत नाही. माझ्या आजीलाही कळत नव्हतं की आपला पोरगा मंत्रालयात आहे म्हणजे नेमका त्यांनी आयुष्यात कधी मंत्रालय बघितलं नाही. मामा कोणत्या खुर्चीवर बसतात, त्यांचं केबिन कसं आहे हे त्यांनी कधी बघितलं नाही. इतकी साधी सरळ माणसं आम्ही आहोत. खुरपणे, शेंगा काढणे, ज्वारी कापणे, पेरणी करणे, कोळपणे, निंदणी करणे, काय जी शेतातली कामं असतील ती सगळी कामं नुसती घरातल्यांना नाही तर ती मला स्वतःला सुद्धा येतात. उत्तम काम, पुरणपोळी करण्यापासून छोट्या बाळाला पायावर आंघोळ घालण्यापर्यंत आणि चुलीला पोतरा देण्यापासून ती शेणगोऱ्या थापून त्याचा उडवा करणे, तुम्हाला इकडे माहिती आहे का नाही माहीत नाही, इथं पर्यंतची सगळी कामं माझ्या घरात आणि मला सुद्धा सगळ्यांना येतात. हे का सांगायचं आहे, त्याचं एक कारण आहे. खूप साऱ्या महिलांना असं वाटतं की अरे बघा तिला ती बोलते म्हणजे तिला काही दुसरं काही कामच नाही आहे, ती फक्त बोलते. तर असं नाही. फक्त आक्रस्ताळेपणा करून आपलं म्हणणं लोकांपर्यंत पोचत नाही. आधी केले मग सांगितले. जो काय म्हणतात त्याला की बोले तैसा चाले त्याची वंदावी पाऊले. तुमच्या उक्तीला तुमच्या कृतीची जोड असेल तर तुमची कृती अजरामर होते असं म्हटलं जातं. ज्याला उक्तीला कृतीची जोड देता येते आणि ज्याला हे ठामपणे, म्हणजे माझ्या आजोबांनी मला जे शिकवलं होतं ते, इथं अध्यात्माचा विषय आहे म्हणून आध्यात्मिक बोलते, नाहीतर मी राजकीय आखाड्यात नेहमीच असते. ते आजोबांनी असं शिकवलं होतं की तुम्ही तुमच्या गुरुजनांच्या नजरेत पडलात तरी चालेल, तुम्ही समाजाच्या नजरेत पडलात तरी चालेल, तुम्ही आईवडिलांच्या नजरेत पडलात तरी चालेल, पण समजा तुम्ही कधी आरशाच्या समोर उभे राहिलात आणि स्वतःलाच तुम्ही अजिबात स्वतःच्या नजरेला नजर भिडवू शकत नसाल तर तुमच्या एवढा दुर्दैवी प्राणी दुसरा कोणी नाही. माणसं जगाला सगळ्यांना फसवू शकतात पण स्वतःच्या अंतकरणाला त्याला फसवता येत नाही. त्याला स्वतःशी प्रामाणिक राहता आलं पाहिजे. पडल्या पडल्या अंथरुणात शांतपणे ज्याला झोप लागते, आणि मला फार पटकन झोप लागते कारण मी तितक्या आपण स्वतःशी प्रामाणिक राहून आपलं काम करू शकतो. हे फार नम्रतेने अजून एका कारणासाठी सांगितलं पाहिजे. इकडे पश्चिम महाराष्ट्रामध्ये एखादा माणूस मेला की त्याला झोपवतात, आमच्याकडे माणूस मेला की त्याला बसवतात. मराठवाड्यामध्ये जनरली माणसाला बसवतात, तुमच्याकडे माणसाला झोपवतात. आता कधी कधी असं होतं की एखादा माणूस रात्री मरतो परंतु त्याचे पुण्या मुंबईचे नातेवाईक येणार असतात आणि ते सकाळी पोचणार असतात, त्यामुळे अंत्यविधी सकाळी ठेवले जातात. पण तो रात्री मेलाय आणि त्याला बसवायचा विधी सकाळी, असं होत नाही. तो रात्री मेलाय तर फार फार तर 15 ते 20 मिनिटाच्या आत त्याला बसवण्याचा विधी होतो. आता याच्या पाठीमागे फार काही चमत्कार असायचं काही कारण नाही, सायन्स आहे आणि ते साधं सोपं असं आहे की 15-20 मिनिटानंतर शरीरामध्ये एक ताठरता यायला लागते, एक कडकपणा यायला लागतो. याचा अर्थ असा आहे, ताठरता, ताठपणा, अहमपणा, मीपणा हा मड्याचा गुणधर्म आहे. जिवंत माणसं नम्र असतात, हंबल्ड असतात, ते रिसेप्टिव्ह नेचरने राहतात. इतरांनी जर त्यांना एखादं सांगितलं की बाबा तुझं हे चुकलंय तर ते आपली चूक झाली आहे का यावर विचार करतात आणि ते प्रगतशील होऊ शकतात. ते अशा पद्धतीने आपण असं कधी का, म्हणजे मला फार, आपण आपल्या बोलण्यात तोंडात आपल्या गोडी असते का, आपण तोंडात गोडी ठेवून बोलतो का. बऱ्याच जणांना खूप लोक म्हणतात की ताई तुम्ही फार गोड बोलता आणि दुसऱ्याच क्षणाला सांगतात अहो पण तुम्ही गोड बोलून कपडे फाडताय. तर मला असं वाटत नाही, मी फक्त खरं काय ते बोलायचा प्रयत्न करते आणि शक्य तेवढ्या नम्रतेने, परंतु ते सांगण्याची एक पद्धत, इतरांचे काही चुकलंय तर ते सांगण्याची सुद्धा आपल्याकडे लोकांच्या मनाला चरे न पडता आपण ते शांतपणे, आक्रस्ताळेपणा न करता, आकांडतांडव न करता, शिवीगाळ न करता, हे फार महत्त्वाचं, शिवीगाळ न करता सांगू शकतो का. ज्यांच्याकडचे विचार संपतात ते विकारी होतात, पण ज्यांच्याकडे विचार असतात ती माणसं विकाराने अजिबात पछाडत नाहीत. उदाहरणार्थ
साधं सोपं. उदाहरणार्थ 2 म्हाताऱ्या होत्या, एक यशोदाबाई, एक धुरपदबाई. एके दिवशी धुरपदबाईच्या सुनेला धुरपदाबाईनं सांगितलं, जा आणि शेजारच्या घरातनं विरजनाला ताक घेऊन ये. धुरपदबाईची सून शेजारच्या घरात विरजनाचं ताक आणायला गेली. पण जशीही ती आत जाणार होती, त्याच्या उंबरा ओलांडतानाच ती आत प्रवेश करणार, वाड्यात लेकरू बसलं होतं अंगणातच. काळं भिल लेकरू. हे असं डेचकीसारखं पोट बाहेर आलंय. एवढा मोठा दुधाचा काला डब्यात करून दिलेला, सगळा नाकातला शेंबूड तोंडात चाललाय. डोळे काजळानं लिडबिड झालेत. माशा सगळ्या घो 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 करायला लागल्या आहेत. सगळा अर्धा दुधाचा काला ढेरीवर सांडलाय, अर्धा खाली सांडलाय. लेकराचा हात कधी नाकात, कधी तोंडात, कधी दुधाच्या काल्यात. बघून कसं झालं. आणि धुरपदबाईची सून एकदम म्हणजे अशी चरकली आणि एकदम म्हणते, आवय आत्या, काय आमच्या घरी आल्यावर नुसती लय स्वच्छता करता? काय आपल्या घरात असलं गदर ध्यान ठेवलंय आणि आमच्या घरात आल्यावर लय काढी लावता, हे नाही काम केलं ते नाही काम केलं. बाईला राग आला. आपल्याच घरात येऊन आपल्याच लेकराला कोण बोलतंय बरं? बाई एकदम दना बाहेर आली म्हणली, अगं भाई मले, माझ्याच घरात येऊन माझ्याच लेकराला येऊन काय बोलतीस ग तू? आणि कोण आहेस तू? आई, मी तुमची शेजारीन माय, मी आपली धुरपत आत्याची सून. व आत्याबाई म्हणले, यशोदा आत्याकडे जा आणि विरजनाला ताक आण. तर मी ताक आणायला आले होते. हे बघितलं तर असं सगळं गदळ ध्यान लेकरू. माय जरा लेकराला स्वच्छ ठेवत जावा की, आमच्या घरी आल्यावर तर लय स्वच्छता करता. बाई म्हणली, माझं लेकरू आहे, कसं ठेवायचं मला कळते, तू शहाणपण सांगायची गरज नाही. सून आल्या पावली निघून गेली. सासूने विचारलं, आणलंस विरजन? ते म्हणले, नाही जी. का आणलं नाही? सुनेने घडलेला प्रकार सांगितला. सासू म्हणली, कळलं की ती फटक्या तोंडाची असते. आता बघ म्हणली, मी विरजन जाऊन आणते. सासू परत त्याच घरात गेली. सासूनेही बघितलं, जसाही उंबऱ्यात पाय होता तर अंगणामध्ये ते काळं भिल लेकरू बसलेलं. लेकरू असं उघडं पागडच बसलेलं, सगळी ढेरी त्याची बाहेर आलेली, सगळा दुधाचा काला एवढा मोठा डब्यात करून ठेवलेला, नाकातला शेंबूड तोंडात चाललेला, डोळे काजळणं लिडबिड झालेले, माशा कशा घो 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 करायला लागलेल्या. लेकराचा हात कधी शेंबडात, कधी नाकात, कधी तोंडात, कधी दुधाच्या काल्यात. बघून सासूला कसं झालं. पण तिने कंट्रोल केलं. कंट्रोल केलं तिनं स्वतःला एकदम. आणि ती एकदम म्हणते, आवय धुरपत माय, काय सारखं काम करता? काय माय, एवढं आंबली अंगाचं राजबिंड्या रूपाचं लेकरू कसं हो माय बाहेर ठेवलंय? बाईला आश्चर्य वाटलं. अरे बापरे, आपल्या घरात येऊन आपल्या लेकराला कोण काय बोललं? बाई एकदम आश्चर्यचकित. बाई एकदम बाहेर आली आणि म्हणली, कोण व? अहो मीच की, तुमची शेजारी धुरपता. सजत चालले होते माय, आलीये ताक मागायला, सांगते काय, सजत चालले होते माय आणि बघितलं एवढं आंबली अंगाचं राजबिंड्या रोपाचं लेकरू. माय असं बघितलं, माझा बघा असा पायच निघाला नाही इथून. असं वाटलं लेकरू घ्यावं, उचलावं, पट्टा नुसते मुके घ्यावे. बघा, तुम्हाला माझ्या गळ्याचे आण आहे बघा, एखादं काम कमी करत जावा. पण माय एवढं देखणं लेकरू बाहेर ठेवत जाऊ नका. अहो कुणाची नजर कशी, आल्या मेल्याची, कुण्या गेल्याची नजर लागली लेकराला. तो बाई लाजली जीवाला. बाईने पटकन लेकरू उचलून घेतलं, आपल्या पदराने लगेच लेकराचं नाकतोंड पुसलं आणि गडबडीत म्हणली, या की या, बसा जरा, मगावा कामातच होते बघा. आता चालती तुमची सून, लक्षातच नाही माझ्या. आत्ताच ताक हलवले बघा, आत्ताच. इरजण घेऊन जावा, पण चहा करते आणि वाईस थांबा, लोण्याचा बी गोळा घेऊन जावा. गोष्ट तीच आहे. आधीचीने पण स्वच्छताच सांगितली होती, दुसरीनेही स्वच्छताच सांगितली. पण सासूने स्वच्छता सांगताना सांगितलं की लेकरू फार देखणं आहे, कुणाची नजर लागेल, त्याला काजळाचा तीट लावा. काजळाचा तीट लावा म्हटल्यावर आपण असंच काजळाचा तीट लावत नाही. आधी लेकराला नाहूमाखू घालतो, त्याला गन पावडर करतो, मग काजळाचा तीट लावतो. सांगण्याची पद्धत तुमची जर वेगळी असेल तर समोरच्याला ऐकायला गोड वाटतं. आपण समोरच्याला सांगताना आपण गोड पद्धतीने कधी सांगतो का? आपण गोड पद्धतीने कधी बोलतो का? मगाशी सूत्रसंचालक ताई म्हणाल्या की इकडे खूप साऱ्या बायका आहेत आणि या बायका
रोज हजारोने मेसेज करतात, फेसबुकला लिहितात की ताई आम्हाला पण तुमच्यासारखं बोलायला शिकायचं आहे काय. तर ते फार काही मोठी गोष्ट नाही आहे, वाचनाने आणि व्यासंगाने ते सहज होतं. पण तुमची वाणी किती गोड आहे हे जास्त महत्त्वाचं. तुम्ही किती गोडीत बोलता. आणि हो, म्हणजे अध्यात्माचं वातावरण आहे म्हणून पुन्हा एकदा की तुम्ही आनंदी कधी असता. तृष्णा दुःखाचे मूळ कारण आहे. जो तृष्णा मुक्त होतो तो दुःख मुक्त होतो. पण आपल्या तृष्णाच संपत नाहीत. हे आपल्या दुःखाचं सगळ्यात मोठं कारण. उदाहरणार्थ, जर एखाद्या बाईच्या घरी एक लग्नपत्रिका आली तर बाई काम करता करता आपल्या लेकराला विचारते, पिंट्या कुणाची पत्रिका आली. पिंट्या सांगतो माहेरून कुणाच्या तरी नात्यातली पत्रिका आली. बाई लगेच कशाला जायचं आहे तिच्याकडं. मागच्या बारला गेल ते साधी एक कचकूर बांगडी तर भरली नाही तिनं. बाईला हात बांगड्या भरा तर बाई पुढे म्हणते भरली की बांगडी. कापडन मापड चुलीचा पोतरा फाटूनच जायचा आणि एक लुगडं तर घेतलं नाही. बाईला चांगली पैठणी घ्या. घेतली की साडी तसली पचकळ. आपण नुसती गेले तर साधं नाहू माकू तर घातलं नाही. बाईला चांगलं 10-5 हंड्याचं आदन पाणी ठेवा, नाहू घाला, मर्याई पाजळल्यासारखं 1 पाव किलो तेल तिच्या डोक्यावर होता तरी बाई घातलं होतं की नाहू माकू. आणि निघाले तर पदरात भाकर तर बांधून दिली नाही. चांगली एवढी भाकरीची चौड बांधून द्या तर पुन्हा म्हणेल दिली की भाकर बांधून. आणि आली का पाठीवर सोडायला तरी तिला चांगली अशी एसटीत सीटवर बसवा तर ती पुन्हा म्हणते आलती की पाठीवर सोडायला, पण दुमारी येतं म्हणली का. एवढे नाटकं केल्यावर कोणता पाहुणा तुम्हाला घरी या म्हणेल, का या म्हणेल. तुम्ही जर इतक्या अपेक्षा करणाऱ्या असाल तर तुम्हाला पाहुणे घरात का सहन करतील. कितीतरी तुमच्या दुःखाची कारणं ही तुमच्या वागण्या बोलण्यात आहेत. हे जर एकदा लक्षात आलं तर वेगळं काहीच करायची गरज नाही. मी अशी तुम्हाला असं वाटेल की अरे तुम्ही तर फार आजकाल काहीतरी वेगळं बोलताय, तर मी सांगितलं पाहिजे की काहीही म्हणजे आत्ता ज्या पद्धतीने लोक माझ्याबद्दल काही प्रचार करायला लागतात त्यांच्याकडे माझ्याबद्दल बोलायला ईडीचं रेकॉर्ड नाही आहे, CBIचं रेकॉर्ड नाही, क्रिमिनल रेकॉर्ड नाही, एखादा मच्छरही आयुष्यात मारला नाही. कॅरेक्टरने आपण अतिशय रोखठोक आहोत, तिथेही शिंतोडे उडवायला जागा नाही. मग आता काय बोलायचं बरं. तर मग तिच्याबद्दल काहीतरी अपप्रचार. पण मी आपल्याला सांगितलं पाहिजे, माझी जी अगदी सुरुवात आहे ती गावात सप्त्यामध्ये बसणे, अर्थ सांगणे, ज्ञानेश्वर महाराजाचा ग्रंथ सांगणे, नवनाथ ग्रंथ सांगणे, एक कुसुम झोकोनीवरती चला म्हणावे मम कार्याप्रती नवनाथ वंदोनी उक्ती स्वीकारावे महाराजा. हे सगळे उद्योग करून झालेत. हे सगळं झालंय. आत्ता थोडा ट्रॅक बदलला आहे आणि या बदलत्या ट्रॅकवर जेव्हा त्यांच्याकडे काहीच मटेरियल नसतं तर त्यावेळेला ते त्याही पद्धतीने अर्थात त्याला टॅकल करण्याची परमपिता परमेश्वर मला शक्ती देईल आणि तुमच्या सगळ्यांचे आशीर्वादही माझ्यासोबत असतील. हे मी असं तासनतास बोलू शकेल, पण मला कल्पना आहे की तुम्हा सगळ्यांना महाराजांना ऐकायचं आहे. हा दिलीप भाऊंचा स्नेह आहे की त्यांनी जनरली एक पाहुणा दुसऱ्यांदा बोलावत नाहीत, पण तब्बल दुसऱ्यांदा दिलीप भाऊंनी इथे बोलावलं. त्यांच्या संस्थेची मनपूर्वक आभारी आहे. संस्थेच्या वतीने ज्या लोकांना इथे पुरस्कार दिले जाणार आहेत या पुरस्काराची पण मोठी गंमत आहे. आपल्या सगळ्यांच्या हे लक्षात असू देत, काही माणसं पद किंवा पुरस्कारांमुळे मोठी होतात, काही पद आणि पुरस्कार हे माणसांमुळे मोठी होतात आणि काही माणसं अशी असतात की ज्यांना पद आणि पुरस्कारांची गरज नसते. ती निव्वळ आणि निव्वळ माणसांमुळे मोठी होणारी माणसं असतात. माणसांमुळे मोठा होणारा माणूस या तिसऱ्या कॅटेगरीत आपण जर स्वतःला ठेवलं तर अजून आपल्या सगळ्यांचा उत्कर्ष उत्तरोत्तर होत राहील. आपल्या सगळ्यांना ते आशीर्वाद लाभो, ते बळ लाभो, आपल्या सगळ्यांचा उत्तरोत्तर उत्कर्ष होत राहो. आणि बाणेर नागरी पतसंस्थेच्या वतीने आणि दिलीप भाऊंच्या हातून अजून चांगलं सृजनात्मक कार्य घडत राहो या शुभेच्छांच्या सह पुनश्च एकदा सर्व उपस्थितांचे खूप खूप आभार मानते. आणि मी जेवढं काही बोलले कुणाच्याही भावना दुखावण्यासाठी अजिबात बोलले नाही, पण तरी पण काही वाईट वंगाळ वाटलं असेल, चुकून माकून काही जास्तीचं बोलणं गेलं असेल तर मला असंच बोलायचं होतं.
आणि मी असंच बोलते. बोलून माफी मागितल्यावर मग ते काही अर्थ राहत नाही. त्याच्यामुळे माफी मागण्यासारखं बोलायचंच नाही आधीच आपण. आणि जे बोलायचं आहे ते फार कॅल्क्युलेटेड बोलायचं आहे. मी माझी मांडणी केली. थांबते, रजा घेते. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद ताई. खरं तर आज ताईंच्या व्यक्तिमत्वाचा खूप वेगळा पैलू तुम्ही सगळ्यांनी आज अनुभवलाय. नेहमी राजकीय गोष्टींवर बोलणाऱ्या ताई आणि ताईंच्या बाबतीत मगाशी दिलीप भाऊंनी सांगितलं की पत्रिकेवर आणि फ्लेक्सवर जेव्हा ताईंचा फोटो दिसला तर बऱ्याच जणांनी त्यांना थोडंसं टोकलं की ही व्यक्ती कशासाठी आपल्या या कार्यक्रमाला बोलवली गेली आहे. पण आज त्यांच्या भाषणाने सिद्ध केलं की त्यांना इथे का बोलवलं गेलं आहे. कारण आपण माणसं बहुतेकदा अशी चूक करतो की सगळ्यात मोठी चूक आपल्यापैकी काही जण करतात. आपण अर्धवट ऐकतो, अर्धवटच ऐकतो, थोडंसं समजतो, पण सांगताना मात्र दुप्पट करून सांगतो. ही आपली माणसाची रीत आहे. आपण थोडंसंच त्यांचं भाषण टी व्हीवर ऐकतो, पाहतो आणि त्यांच्याबद्दल जे मत आपण आत्तापर्यंत बनवून घेतलं आहे त्याच खोडीत काढण्याचं काम स्वतः सुषमाताईंनी इथं येऊन केलं. एकदा जोरदार टाळ्या वाजून आपण त्यांना धन्यवाद देऊयात. मला असं वाटतं की आज दिलीप भाऊंनी त्यांच्या सानिध्यात बाणेरवासियांना पुन्हा एकदा आणण्याची संधी या ठिकाणी दिली. त्याबद्दल मी दिलीप भाऊंनाही मनापासून धन्यवाद देते. आणि आता ताईंच्या आणि मंचावरच्या सगळ्या मान्यवरांच्या हस्ते कार्यक्रमाचा दुसरा पैलू या ठिकाणी आपण आता पार पाडतोय. 10 पुरस्कार आज या ठिकाणी प्रदान केले जाणार आहेत. पण तत्पूर्वी 1-2 विशेष सन्मान आपण या ठिकाणी घेतोय. आज खरं तर या विभागाचे युवा कार्यकर्ते अविनाश गायकवाड जे हिंजवडीच्या शाखेचे आपल्या बाणेर नागरी पतसंस्थेचे संचालक आहेत, हां, तर त्यांचा आज वाढदिवस आहे. मी त्यांना विनंती करते अविनाशजी गायकवाड यांना की आपण मंचावरती यावं आणि सुषमाताईंना विनंती करते की आपण त्यांना वाढदिवसाच्या निमित्तानं आज शुभेच्छा द्याव्यात. आणि आज सुंदर मूर्तिकाम जे आपल्याला इथे विठुरायाची मूर्ती, संत ज्ञानोबांची, संत तुकोबांची मूर्ती दिसतीये, ती कलाकृती ज्यांच्या हातून झाली आहे त्यांचा विशेष सन्मान या ठिकाणी होणार आहे. वाघ साहेबांना विनंती करते, आदरणीय श्री वाघ यांना आपण स्टेजवरती यावं. आणि अविनाश गायकवाड आलेत का? या. आपला आज वाढदिवस, एकदा टाळ्या वाजून आपण त्यांना शुभेच्छा देऊयात. जुनी जनरेशन आणि नवीन जनरेशन यांना घेऊन बाणेर नागरी पतसंस्था सध्या कार्यरत आहे आणि याची सुसंगती या ठिकाणी दिलीप भाऊ मुरकुटे पाटलांनी अतिशय चांगल्या पद्धतीने बांधली आहे. एकदा जोरदार टाळ्या अविनाश गायकवाडांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देऊन. आणि श्री वाघ यांना विनंती करते, श्री वाघ साहेब आपण स्टेजवरती यावं आणि आपलाही विशेष सन्मान. या मूर्तींचं मूर्तिकाम त्यांनी केलंय आणि खूप सुंदर मूर्ती, मला वाटतं साक्षात विठ्ठलाची प्रचिती आपल्याला मूर्तीकडे बघितल्यानंतर येते. अच्छा, वाघचौरे श्रीवसौ वाघचौरे ताई आणि वाघचौरे दादा यांचा विशेष सन्मान या ठिकाणी केला जातोय. दोघंही नवरा बायको आहेत, पती पत्नी आहेत आणि पती पत्नींच्या हातून एवढं सुंदर मूर्तिकाम होतंय म्हणून सुषमाताईंकडून विशेष सन्मान. एकदा जोरदार टाळ्या श्रीवसौ वाघचौरे यांच्यासाठी. आणि पुरस्काराला जाण्यापूर्वी मला आत्ताच ज्ञानेश्वर भाऊंनी सांगितलं या बाणेरमध्ये 2 पतसंस्था अग्रगण्य आहे आणि एका पतसंस्थेच्या कार्यक्रमाला दुसऱ्या पतसंस्थेने शुभेच्छा देण्याची मी तरी निवेदनातून पाहण्याची पहिलीच वेळ आहे. त्यामुळे मी ज्ञानेश्वर भाऊंना विनंती करते की सुषमाताईंच्या हस्ते योगीराज पतसंस्थेकडून बाणेर नागरी पतसंस्थेचा 26 वर्षाचा कार्यकाळ पूर्ण झाल्याबद्दल डॉक्टर दिलीपभाऊ मुरकुटे चेअरमन, व्हाईस चेअरमन यांनी पुढे यावं आणि हा सन्मान स्वीकारावा. हेच बाणेरचं सलोख्याचं नातं आहे, बाणेरचं आपुलकीचं नातं आहे. बाणेरमधली माणसं ही आपण सगळेजण अनुभवतोय. एकदा जोरदार टाळ्या वाजूया त्या जुन्या जाणकार मंडळींसाठी. ज्ञानेश्वर भाऊ असो किंवा दिलीप भाऊ असो, गावातली जुनी जाणकार मंडळी आहेत आणि म्हणून असा गोड स्वभाव, सुस्वभावी असणारा स्वभाव या दोघांचा अनुभवायला मिळतो. धन्यवाद. आणि आता यानंतर जे जे पुरस्कारती त्यांना विनंती करते आपण पुरस्कार स्वीकारायला स्टेजवरती यायचं आहे. सर्वात प्रथम आरोग्य क्षेत्रातला पुरस्कार यावर्षीचा जातोय भैरवनाथ पुरस्कार
इसेन्शिया हाईट्स सोसायटीच्या सगळ्या सदस्यांना विनंती करते आपण मंचावरती यावं. सुषमाताई, चंद्रकांत भाऊ, बाळासाहेबजी आणि मंचावरचे सगळे ज्ञानेश्वर भाऊ, दिलीप भाऊ, अशोकराव, राजेशजी विधाते आणि नुकतंच ज्यांचं आगमन झालंय सुप्रसिद्ध प्रबोधनकार, कीर्तनकार, प्रवचनकार, हरिभक्तपरायण निवृत्ती महाराज देशमुख इंदोरीकरांचं स्वागत करूयात. मी त्यांना मंचावरती येण्याची विनंती करते. सुषमाताईंना विनंती करते, चंद्रकांत भाऊंना विनंती करते. पुरस्कारापूर्वी आपण महाराजांना सन्मानित करूयात आणि त्यानंतर महाराजांच्याही उपस्थितीत पुरस्कार प्रदान करूयात. या ठिकाणी आदरणीय महाराजांचा सन्मान संपन्न होतोय. मी सुषमाताईंना विनंती करते, चंद्रकांत भाऊंना विनंती करते, बाळासाहेब चांदेरांना विनंती करते, ज्ञानेश्वर तापकीरांनाही विनंती करते. आपण सर्वांनी आपलं शुभ हस्ते आदरणीय महाराजांचा सन्मान या ठिकाणी संपन्न. जरा लवकर आणायचा वेळ जातोय. म्युझिक लावा. ज्यांचं कीर्तन थोड्याच वेळामध्ये आपण ऐकणार आहोत. पुरस्कार दिले की लगेचच कीर्तनाला 2 मिनिटात सुरुवात होईल. पण सर्वप्रथम हा महाराजांचा सन्मान संपन्न होतोय. डॉक्टर दिलीपभाऊ मुरकुटे पाटलांना विनंती करते आपल्या उपस्थितीत हा सन्मान या ठिकाणी केला जाईल. शुभ हस्ते चंद्रकांत भाऊ मोकाटे, सुषमाताई अंधार यांना विनंती करते. या एकदा जोरदार टाळ्या वाजून आपण महाराजांचं स्वागत करूयात. महाराजांना विनंती करते आपण इथंच थांबवत. हा पुरस्कार आहेत, आपल्याही हस्ते आपण हे पुरस्कार या ठिकाणी द्यावेत. सर्वप्रथम इसेन्शिया हाईट्स सोसायटी या स्टेजवरती आरोग्यविषयक त्यांनी खूप चांगल्या उपाययोजना राबवल्या. सोसायटी आरोग्यमय कशी राहील याच्याकडे चांगलं लक्ष दिलं आणि म्हणून या सोसायटीचा सन्मान या ठिकाणी केला जातोय. हा एकट्या दुकट्याचा नाही, अख्ख्या सोसायटीचा सन्मान आहे. तर टाळ्या जोरात झाल्या पाहिजेत. इसेन्शिया हाईट सोसायटी म्हाळुंगे. यानंतर श्री सारथी सोवेनीर सोसायटी आदर्श सोसायटी पुरस्कार यंदाचा त्यांना दिला जातोय. या सोसायटीला विनंती करते, सोसायटीचे चेअरमन, संचालक, सेक्रेटरी सगळ्यांनी या. श्री सारथी सोविनीर सोसायटी आपण स्टेजवरती यावं. आपल्याला यंदाचा भैरवनाथ सन्मान पुरस्कार आदर्श सोसायटी पुरस्कार म्हणून बाणेर नागरी सहकारी पतसंस्थेच्या वतीनं दिला जातोय. उतरताना त्या जिन्याने उतरावं अशी विनंती करते. पुरस्कारार्थींनी त्या जिन्याने उतरावं अशी विनंती करते आणि येताना या जिन्याने या अशी विनंती करते. माझ्या बाजूच्या जिन्याने यावं अशी विनंती. उतरताना त्या बाजूच्या जिन्याने उतरा. यानंतर सामाजिक क्षेत्रातला पुरस्कार दिला जातोय राकेशजी यल्लप्पा विटकर यांना. मी आपणास विनंती करते यानंतर आपण तयारीत राहावं. मंचावरची सोसायटी आहे श्री सारथी सोविनीर सोसायटी म्हाळुंगे आदर्श सोसायटी पुरस्कार. जोरदार टाळ्या वाजून बाणेर नागरी पतसंस्थेकडून दिला जाणारा भैरवनाथ सन्मान पुरस्कार दिला जातोय. अभिनंदन. राकेशजी विटकर यांना यंदाचा बाणेर नागरी सहकारी पतसंस्थेकडून दिला जाणारा भैरवनाथ सन्मान सामाजिक क्षेत्रातला पुरस्कार प्रदान केला जातोय. विटकर साहेबांचं सामाजिक कार्य आणि त्यातून त्यांनी निर्माण केलेली स्वतःची ओळख याबद्दल हा पुरस्कार. जोरदार टाळ्या वाजून आपण त्यांचं अभिनंदन करूयात. यानंतर लोकेशजी पाडाळे आणि संतोषजी पाडाळे दोन्हीही गडप्रेमी आहेत, किल्लेप्रेमी आहेत. अनेक किल्ल्यांची, गडांची मोहीम आखणं, तिथे जाऊन पाहणी करणं, तिथल्या सुव्यवस्था नीट आहेत की नाही याची खात्री करणं आणि वारंवार छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार तरुणांमध्ये पेरणं ही त्यांच्या कार्याची ओळख. म्हणूनच लोकेश पाडाळे आणि संतोष पाडाळे यांना गडप्रेमी पुरस्कार दिले जात आहेत. जोरदार टाळ्या वाजून आपण त्यांचं अभिनंदन करूया. टाळ्या कमी पडून देऊ नका. अजून ती एकमेव अशी गोष्ट आहे की त्याला टॅक्स नाही आहे, त्यामुळे जोरात द्या टाळी. तुमच्या टाळीनं त्यांना ऊर्जा मिळेल, त्यामुळे टाळी कमी पडून देऊ नका. यानंतर आदर्श शिक्षिका पुरस्कार डॉक्टर तेजस्विता सावंत यांना हा पुरस्कार दिला जातोय.
त्यानंतर आदर्श शिक्षिका पुरस्कार सुषमा भावसार यांना हा पुरस्कार यंदाचा दिला जातोय. सुषमाताई भावसार यांना बाणेर नागरी पतसंस्थेच्या 26 वर्ष पूर्ती सोहळ्याच्या निमित्तानं भैरवनाथ सन्मान आदर्श शिक्षिका पुरस्कार दिला जातोय. यानंतर गीताताई भावसार यांना देखील यंदाचा आदर्श शिक्षिका पुरस्कार दिला जातोय आणि त्यांचा सन्मान केला जातोय. यानंतर गीताताई भावसार, जरा जोरदार टाळ्या वाजून या आदर्श शिक्षिकांचा सन्मान होतोय. कौतुक करूयात, त्यांच्या पुढील कार्याला शुभेच्छा देऊयात. यानंतर वैद्यकीय क्षेत्रातला पुरस्कार बाणेर नागरी सहकारी पतसंस्थेकडून यंदाचा भैरवनाथ सन्मान पुरस्कार दिला जातोय. वैद्यकीय क्षेत्र डॉक्टर प्रसाद टकले यांना अभिनंदन. एकदा जोरदार टाळ्या वाजून आपण त्यांचं अभिनंदन करूयात. मी डॉक्टर टकले साहेबांना विनंती करते आपण स्टेजवरती यावं. जोरदार टाळ्या वाजून अभिनंदन करूयात डॉक्टर प्रसादजी टकले यांचं. अभिनंदन. सर्व पुरस्कारार्थींचं अभिनंदन. मान्यवरांना धन्यवाद. आणि यानंतर सगळ्यांचे आभार व्यक्त करतायत बाणेर नागरी सहकारी पतसंस्थेचे पिरंगुट शाखेचे शाखाध्यक्ष रामजी गायकवाड. सगळ्यांनी ग्रुप फोटोसाठी खाली विठ्ठलाच्या मूर्तीजवळ जायचे अशी विनंती करते. अच्छा, सगळ्या पुरस्कारार्थींना विनंती करते आपण पुढे या. आपली ट्रॉफी घेऊन पुढे या. हो, सगळे झाले. आदर्श शिक्षिका करते आपण स्टेजवरती यावं आणि नंतर सगळ्या पुरस्कारार्थींनी एकत्रित येऊन एक फॅमिली फोटो होईल अशी या ठिकाणी विनंती करते. सुषमाताईंना विनंती आहे भारतीताई गायकवाड यांना आदर्श शिक्षिका पुरस्कार देऊन आपण सन्मानित करूयात. शिवसेनेचे पुणे महानगरपालिकेचे गटनेते पृथ्वीराजजी सुतार यांचं या ठिकाणी आगमन झाले. मी त्यांना मंचावरती येण्याची विनंती करते. आपलं मनापासून स्वागत. त्यांचा सन्मान संस्थेचे चेअरमन राजूशेठ शेडगेंनी करावा अशी त्यांना विनंती आहे. पृथ्वीराजजी सुतार. यानंतर सगळ्या पुरस्कारार्थींचा सर्व मान्यवरांचा एकत्रितरित्या फोटो घेतला जाईल आणि त्या कालावधीत रामशेठ गायकवाडांना विनंती करते की आपण आलेल्या सगळ्यांचे आभार. पृथ्वीराजजी सुतार यांना विनंती मंचावरती यावं. सगळ्यांचं अभिनंदन आणि पुढील कार्यासाठी बाणेर नागरी सहकारी पतसंस्थेकडून मनापासून शुभेच्छा. आणि यानंतर सगळ्यांचे आभार व्यक्त करतायत रामजी गायकवाड. आज या ठिकाणी कुंदन गार्डनच्या मंगल दालनामध्ये बाणेर नागरी सहकारी पतसंस्थेच्या 26व्या वर्धापन दिनानिमित्त शिवसेनेच्या उपनेत्या सुषमाताई अंधारे या ठिकाणी आपला वेळात वेळ काढून उपस्थित राहिले. त्यांचा मी या ठिकाणी बाणेर नागरी सहकारी पतसंस्थेच्या वतीनं मनापासून आभार व्यक्त करतो. याप्रमाणे सर्वच मान्यवरांचं आदरणीय आमदार चंद्रकांतदादा मोकाटे यांच्या सूचनेनुसार कमी वेळामध्ये कार्यक्रम संपवण्याचं माझ्याकडे कार्य आलेलं आहे. मी सर्व प्रमुख पाहुण्यांचं या ठिकाणी आभार व्यक्त करतो. आणि या ठिकाणी हा सत्कार समारंभाचा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न झालेला आहे. यानंतर हरिभक्तपराय जय थोडा ऐकू द्या हार्मोनियम चालू करा. हार्मोनियमचा माईक हॅलो.
गमने माझे हेची सर्व सुख पाहिने श्रीमुख आवडीने पाहिने श्रीमुख आवडीने पाहिने श्रीमुख आवडीने पाहिने श्रीमुख आवडीने तुळसी हार हॅलो 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 जने सुख झाले साजनी बंद झालं ते बंदे बंद सुख झाले साजनी साजनी कोहा विठ्ठल बरेवा बरेवा हो सुख झाले हो साजनी सुख झाले कोहा विठ्ठल बरेवा बरेवा कोहा विठ्ठल बरेवा माधव सुकृताची जोडी बहुत सुकृताची जोडी बहुत सुकृताची जोडी विठ्ठली आवडी तोहा विठ्ठल बरवा बरवा तोहा बरवा बरवा विठ्ठली आवडी विठ्ठली आवडी
आगर सर्व सुखाचे आगर सर्व सुखाचे आगर हे महापर घोमा देवी वार महापर घोमा देवी वार नित्यने मनामी ते प्राणी दुर्लभ मनामी ते प्राणी दुर्लभ लक्ष्मी वल्लभ लक्ष्मी वल्लभ दयाजवळी नारायण हरी नारायण हरी एक नारायण हरी नारायण हरी नारायण हरी भक्ती भक्ती नारायण हरी नारायण हरी भक्ती मुक्ती झाली घरी त्यांचा भक्ती मुक्ती झाली घरी त्यांचा भक्ती मुक्ती झाली घरी त्यांचा हरी विना जन्म नरकाची पैजाना यमाचा पाहुणा प्राणी होय यमाचा पाहुणा हरी बिना नरकाची पैजाना यमाचा पाहुणा प्राणी होय यमाचा पाहुणा प्राणी होय देव कुसे निवृत्ती देव कुसे निवृत्तीशी झाड गगनाहून निवाड नाम गगनाहून निवाड नाम आहे गगनाहून निवाड नाम ज्ञान देव कुसे निवृत्तीशी झाड गगनाहून निवाड नाम आहे गगनाहून निवाड नाम आहे हरी हा जय हो जय हो हरि मुखे मना हरि मुखे मना हरि मुखे मना हरि मुखे मना पुण्याची गणना कोण करी पुण्याची गणना कोण करी
हॅलो Hare